मुस्लिम मुलगी म्हटलं की पडद्यामध्ये असणारी, हिजाबमध्ये असणारी, त्याचबरोबर कधी कधी तर फक्त तिचे डोळे दिसतात किंवा ती कधी कधी फक्त डोळ्यांनी बोलते अशी प्रतिमा तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. पण या सगळ्यांना छेद देत एक मुलगी ही पैलवान बनलेली आहे. ती ही मुस्लिम मुलगी ही पैलवान बनली आहे आणि या मुलीनं आपल्या राज्यामध्ये नाव कमावलेलं आहे. अनेक किताब पटकावलेत पैलवान म्हणून कुस्तीमध्ये. त्या व्यतिरिक्त तिनं डॉक्टरेटसुद्धा या कुस्तीमध्येच केलेलं आहे आणि आज ती इंडियन टीमला म्हणजे ज्या इंडियाच्या टीमला भारताच्या महिला रिप्रेझेंट करतात बाहेरच्या देशामध्ये जाऊन अशा मुलींना ट्रेन करण्याचं काम करते. त्यांना कुस्तीचे धडे देते आहे अशी डॉक्टर शबनम शेख या आज आपल्यासोबत आहेत, ज्यांनी कुस्तीचं मैदान फक्त मारलेलं नाही आहे तर त्याच्यामध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे. प्रेक्षकांना तुमच्याविषयी बरंच काही माहीत आहे, तुमच्या मॅचेस बघितलेल्या आहेत, कुस्ती तुमची बघितली आहे. अशामध्ये आता तुम्ही या लेवलवर पोहोचलात. तुम्ही एक कोच आहात, नॅशनल टीममध्ये ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही कोच करताय. मग आता तुम्हाला कसं वाटतंय? आता ज्या म्हणजे खूप चांगलं वाटते, कारण की एका छोट्याशा ग्रामीण भागातून भारतीय महिला संघाचे एक प्रशिक्षक बनणं म्हणजे माझ्यासारख्या मुलीला सोपं नाही, कारण की माझा प्रवास हा खूप ग्रामीण भागातून झालेला आहे आणि भारताच्या टीमची सलग मी 6 वर्षापासून महिला टीमची कोच आहे. अनेक जागतिक एशियाई स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक पटकावून दिलेले आहेत. तुम्ही सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांना ट्रेन केलेलं आहे कुस्तीमध्ये, तर त्याच्याविषयी मला विचारायचं आहे. आज आपण मातीमध्ये आहोत, कुस्तीच्या मैदानामध्ये आहोत आणि तुम्हीही अशाच एखाद्या मैदानातून सुरुवात केली असेल, घडला असाल आणि अशाच मैदानामध्ये सुलतानमध्ये जेव्हा सलमान खान कुस्ती खेळतो त्यावेळेचा जो एक रोमांच असतो तो काही वेगळा असतो. तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता जेव्हा तुम्ही सलमान खान जो बॉलिवूडचा भाईजान आहे त्याला ट्रेन करत होतात, अनुष्का शर्माला ट्रेन करत होतात? कसं वाटत होतं? आणि मी जेव्हा सुलतानसाठी गेले होते, कारण की आम्ही स्पोर्ट्स पर्सन म्हणल्यानंतर, खेळाडू म्हणल्यानंतर दूरपर्यंत आमचा चित्रपट पाहण्याचा काही कन्सल्ट येत नाही. अनुष्का शर्मा कोण आहे मला सेटवर गेल्यानंतर माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, ज्या अनुष्का मॅमच्या अकॉर्डिंग वेट कॅटेगरीच्या होत्या त्यांनी सांगितलं की अनुष्का मॅम आहे. तेव्हा मी अनुष्का शर्मा कोण आहे तेव्हा आमचं रिग्रेट झालं. हां, सलमान सरांना तुम्ही आधीपासून ओळखत होते, पण आधी माझं अनुष्का मॅमसाठी फर्स्ट रिॲक्शन काय होती जेव्हा तुम्ही त्यांना बघितलं? मी अनुष्का मॅमसाठी मला अपॉइंट केलं गेलं होतं. अनुष्का मॅमला मी ट्रेनिंग दिलं, त्याच्यानंतर सलमान सरांनी पण बघितलं. त्यांच्यासाठी जे चांगले कोच होते ते पण त्यांना खूप चांगलं मार्गदर्शन करत होते. मग त्याच्यानंतर काही टेक्निक्स वगैरे पाहिल्या, त्यांनी माझे स्विंग्स वगैरे पाहिल्या. त्यांनी मला सांगितलं तुम्ही पण मला टेक्निक्स शिकवताल का? सुलतानमध्ये म्हणजे मला चांगलं कार्य करण्याची संधी मिळाली. त्याचे जे डायरेक्टर होते जफर अली सर, त्यांनी मला फक्त माझं बॅकस्क्रीन जे काम होतं त्यांनी माझं बॅकस्क्रीन काम न ठेवता त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही एक अजर अमर तुम्ही राहताल म्हणून. काही ठिकाणी मला त्यांनी स्पॉट देखील केलं. म्हणजे माझं काही बोलण्याचा रोल नाही आहे त्याच्यामध्ये. अनेक ठिकाणी सलमान भाईजान जे वर्क करतात भाई त्यांच्या आजूबाजूला किंवा अनुष्का मॅम सोबत जसं बेबी को बेस्ट पसंद आहे सॉन्ग त्याच्यामध्ये देखील मी आहे. जे पाहायला गेलं तर मला दंगलचीच आली होती, कारण की गीता मी आणि बबिता इंडिया कॅम्पला ॲज अ रूम पार्टनर राहिलेलो आहोत. सोबत पटियालाला मी सोबत राहिलेलो आहोत. आणि मग मला दंगलची आली तर माझ्या बाबांचं म्हणणं असं आलं पप्पांचं की आम्ही तुला कुस्तीमध्ये उतरवलंय हेच खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आता तुला चित्रपटसृष्टीमध्ये पण जायचं आहे का? मग त्याच्यासाठी त्यांनी मला थोडंसं नाही म्हणून केलं, मग ते थांबवलं. मग मी थांबले आणि मग त्याच्यानंतर लगेच 7-8-9 महिन्यानं सुलतानचे आलं. मग त्याच्यासाठी मला काही दिवस माझ्या बाबांना म्हणलं. नंतर मी जसं की आपण म्हणतो ॲज अ गुड फ्रेंड, ॲज अ बेस्ट फ्रेंड असतात तसं माझे मोठे बंधू ते पण सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसर आहेत. मग त्यांनी मला सांगितलं की पप्पा तिला जाऊन द्या, तिला जे करायचं करून द्या, तू काय घाबरू नको. माझ्या भावानी मला फुल सपोर्ट केला, आईनी. एक्साइटमेंट जी मी तुम्हाला सांगितली होती ती याची आहे की ती जी बॅक थ्रो सलमान खान करतो त्याच्यानंतर मग तो ती मॅच जिंकतो असं बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे. तर ते आपल्याला या मुलींकडून करून घेता येईल का? हो चालेल, नक्की अवश्य घेऊ शकता. ओ वाव वा, मस्त. आणि आता मलाही एक्साइटमेंट निर्माण झालेली आहे. म्हणजे तुम्ही आता या मुलींकडून करून घेतलं, धाक मारली त्यांनी. मला एक थोडीशी टेक्निक म्हणजे कुस्तीमध्ये बेसिक, मी एकदमच अडाणी असं म्हणता येईल कुस्तीमध्ये, मग याची सुरुवात कशी करता येईल आपल्याला? आपण आपली मुवमेंट घ्यायची, बॉडी मुवमेंट. ओके, जेवढं आपल्याला बेंड होता येईल तसं फिरत राहायचं. ऑलराईट, ओके ओके. असं खांद्यावर हात मारायचा, शोल्डर. अच्छा, मग नंतर वाव. ओ हां, छान, मस्त. हे मी कधी विचारच केला नव्हता, कारण जसं की तुम्हाला मी तुमची ओळख करून देताना सांगितलं त्यानुसार मला असं वाटतं की
जेव्हा मुली छोट्या असतात तेव्हापासूनच कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ते बिंबवलं जातं, किंबहुना ते आपोआप त्या समजतात की हा खेळ माझा नाही आहे. तर मला पुढचा प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की तुम्हाला असं कधी वाटलं की हा खेळ तुमचा आहे, तुम्ही याच्यासाठी बनलेला आहात, तुम्ही कुस्तीपटू होऊ शकता? सुरुवात कशी झाली? जसं माझ्या घरात माझे पप्पा वगैरे रोज प्रॅक्टिस करायचे इव्हिनिंगला मॉर्निंगला, तेव्हा मी अगदी खूप लहान होते. 5 वर्षाची असल्यापासून म्हणजे 7व्या वर्षी मी सुरू केली प्रॅक्टिस सपोज समजा. पण बालपणापासून पप्पा कुठे झाले की मी पप्पांचे लाडके असल्यामुळे त्यांच्यासोबत जाणं येणं असं चालू असायचं. मग नंतर जसे ते प्रॅक्टिस वगैरे करतात तर म्हणलं पप्पा मला पण कुस्ती खेळायची आहे. मग त्यांना वाटलं की फक्त एक मी आपलं नॉर्मली म्हणते त्यांच्याबरोबर आपली प्रॅक्टिस करून घ्यायची थोडी थोडी. मग नंतर मला एक म्हणजे ॲज अ क्रेज, मला क्रेज निर्माण झाला आणि नंतर मी आपला जो चांदीचा गदा असतो तो पाहिला एका जणाकडे आणि मग तर मी असंच म्हणलं की मला हा गदा पाहिजे वगैरे, हट्ट धरला. तर त्या दुसऱ्या ज्या लेडीज होत्या त्यांनी सांगितलं हा गदा बजरंगबलीचा आहे, हा पुरुषाचा खेळ आहे, ह्याला महिला खेळू शकत नाही आणि मुली त्याला गदेला हात पण लावू शकत नाही. मग असं झाल्यानंतर एक मनामध्ये कुठेतरी, आणि मी कशी चिकाटी आणि मला जिद्द, मी आधीपासून माझ्या घरामध्ये खूप जास्त जिद्दी आणि धाडसी तर आहे आधीपासून. तर मग मला ती जिद्द निर्माण झाली. मी म्हणलं काही करायचे मला, बस असं प्लॅटफॉर्म असतो की खेळाडूंचा की मला हे पाहिजे वगैरे नॅशनल लेवलला वगैरे. तर मग मी म्हटलं की नाही, मला सर्वप्रथम मला गदाच जिंकायचा आहे असं माझं टार्गेट होतं. मग नंतर मी कुस्ती सुरुवात केली. जसं मग 10व्या वर्षी मला स्पर्धेमध्ये वगैरे घ्यायला सुरुवात केली. जसं मी ॲथलेटिक्स पण केलं, ॲथलेटिक्समध्ये पण इंटरनॅशनल लेवलला खेळून आले, पदके मिळालेलं आहे. मग कबड्डीमध्ये पण फॅसिलिटी वगैरे होऊ लागल्या टीम गेम असल्यामुळे. मग स्वतःला सिद्ध करता येईना. मग माझे बाबा म्हणले हा स्वतःचा गेम आहे, स्वतःच्या मनगटाचा ताण आहे, तर तुला हा सिद्ध कसा करता येईल हा तुझ्यावर डिपेंड आहे. तू हारली तर तू स्वतः हारशील, जिंकतील तर तू स्वतः जिंकशील, मग बघ तुला काय करायचंय. मी उतरवलं तर तू माघार घेणार नाही का असं मला बसून विचारलं. म्हणजे त्यांनी आधी तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये फर्म आहात की नाही, म्हणजे किती तयारी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मग म्हणजे मी जेवढं सांगशाल तेवढं करशील का, अशा सगळ्या गोष्टी आल्या. मग एक मुस्लिम समाजात असल्यामुळे ते आणखीन बंधनं आले. आई माझी एक खूप उच्च घराण्यातील आहे, काजी घराण्यातील, प्रसिद्ध घराण्यातली आहे राजकीय दृष्ट्या बघितलं तर बघायला गेलं तर. मग आईचं माहेरचं नाही, मुलगी लडकी को कुस्ती में उतारोगे, तिचं लग्न होणार नाही, काही गोष्टी होणार नाही, आणखी अडचणी निर्माण होणार. काही अडचणी मला जीवनामध्ये खूप साऱ्या आल्या, असं नाही की नाही आल्या. म्हणजे बालपणापासूनच म्हणजे एक संघर्ष करावा लागला. हे संघर्ष म्हणजे मला असं वाटतं की हा संघर्ष म्हणजे तोही होता की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून अशा एका गेम मध्ये जाणं जिथे फक्त पुरुषच खेळतात असं एक लोकांचा मानस असतो. कुस्ती हा मर्दानी खेळ मानला जातो. त्याच्यामध्ये एक महिलाला उतरणं म्हणजे सोपं नव्हतं मॅडम. कारण की मला इतका संघर्ष करावा लागला. एक मुस्लिम समाजातून सगळे बंधनं, म्हणजे एक नकाब गोशा पडदीला वंगल म्हणजे पाय उचलून तिकडे यावं लागलं. त्यासाठी एवढं संघर्ष लायला विचारू नका. नातेवाईकांनी अनेक टोमणे मारले, घरचे देखील आईबाबांच्या अगेन्स्ट गेले की म्हणजे मुलगी आहे तिला कुस्तीमध्ये उतरवलं का, तुला मुलगा नाही आहे का. माझ्या बाबांना जसं की बरेच पुरुष लोक कटिंग करायला सलूनमध्ये जातात. त्या सलून म्हणजे आमच्या गावात म्हणजे सलून छोटं, म्हणजे गावातली कुठं मोठी चर्चा असेल त्यात सलूनमध्येच होते पुरुषांची पाहायला गेलं तर. मग त्या सलूनमध्ये माझे भाऊ वगैरे गेले. काय रे म्हणे तुझी कुस्ती कमी पडली का म्हणतो, बहिणीला पैसे कमवण्यासाठी उतरवलं. कारण की कुस्ती चांगली खेळत होते आणि पप्पा आर्मीमध्ये असल्यामुळे सगळे म्हणजे तालुक्यातील पहिले आर्मी ऑफिसर आहेत जे कर्जत तालुक्यामधून आर्मीमध्ये जॉईन करणारे. त्यांनी अनेक मुलं आर्मीमध्ये घडवलेले आहेत. म्हणजे त्यांच्या म्हणजे आमची जी प्रॅक्टिस करत होते त्याच्यानंतर आम्हाला पाहून अनेक जण प्रेरित होऊ लागले. मग अनेक जणांनी सराव वगैरे केला. आणि त्यातले म्हणजे त्यावेळेला इतर मुली असायच्या का, मुस्लिम मुली तर नसतीलच? कोणी माझ्या तालुक्यातील देखील कुणी मुलगी नव्हत्या. आता मागील 6 वर्षापासून 1-2 मुली माझ्या तालुक्यातून कर्जतमधून आलेल्या आहेत. कर्जत तालुक्यातून नव्हतं, नगर जिल्ह्यातून प्रथम मी सुरू केलेलं आहे. पण काही मी पप्पा आर्मीमध्ये असल्यामुळे काही स्पर्धा बाहेरून खेळले, दुसऱ्या राज्यातून देखील, हरियाणा, UP, चंडीगड, दिल्ली वगैरे मधून देखील, नॉर्थमधून. मग नंतर महाराष्ट्रामधून सुरुवात केली. आणि प्लॅटफॉर्म असं राहिला की जसं की मैदानाला बोलवलं जातं, जी यात्रा असतात, यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ते रेवडी वगैरे मिळते गुळाची, तिळगुळाची, ती सगळ्यांनाच आवडते. लहान म्हणल्यानंतर मुलांना रेवडीवर कुस्ती लागणार. लहान मुलांची सुरुवात तिथून होते आखाडे. मग मी आखाडे करायला सुरुवात केली.
आखाड्यामध्ये बरेच म्हणजे किती वय होतं तुमचं त्यावेळेला? आखाड्यामध्ये मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा 10च्या पुढेच होते, 11 वगैरे वर्षाची. त्याच्यानंतर मी आखाडे जायला सुरुवात केली. तर मग माझे पप्पा काही ठिकाणी आले माझ्यासोबत, पण त्यांना असं वाटलं की मी सोबत असल्यानंतर हिच्यावर दडपण येतंय, बर्डन येते की माझी मुलगी कुठं डिमोटिव्ह होते ते, असं त्यांना वाटू लागले. तर मग जसं की तो आता महाराष्ट्र केसरी झालेला बालापेक्षा त्याचे वडील जे आहेत आदम चाचा, ते चाचा मला अनेक स्पर्धेला घेऊन जायचे. अच्छा, म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही स्पर्धा बघायला जायचा? म्हणजे चुलत भाऊ वगैरे गाड्यांवर असायचे, मी त्यांच्यासोबत जायचे. आदम चाचा मला वेगवेगळ्या स्पर्धेला घेऊन जायचे प्रत्येक ठिकाणी. आणि मग तसेच मी स्पर्धा खेळू लागले. मग लोकांचं म्हणणं झालं, खूप लोकांनी टॉन्ट मारले. म्हणजे तेच मला विचारायचं होतं, जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याविषयी तुम्ही सांगितलं, आजूबाजूचे लोक असतील, गावातील लोक असतील, त्यांचं नेमकं काय म्हणणं असायचं त्यावेळेला? गावातील लोक म्हणायचे, तू अशी छोटे कपडे घालतीस का, ते कपडे कसे असतात, मग तुला मुलांबरोबर कुस्ती करावी लागते का, तू प्रॅक्टिस कशी करते, म्हणजे हे थेट विचारायचे. म्हणजे आपलं एक मेंटॅलिटी म्हणजे पूर्ण डिस्टर्ब करण्याचा, डिसअपॉइंट कसा करतात त्याचा पूर्ण रोल. म्हणजे गावातल्या बायका देखील की मेजरची पोरगी कुस्ती करते, शबनम कुस्ती करते, शबनम कुस्ती करते, कशी करतेस, कुठं करतेस, कुठं हात लागतात का काय, म्हणजे अशा वेगवेगळ्या भावना, म्हणजे ते टोमणे मारण्याच्या उद्देशाने. आणि मग मी कुस्तीला सुरुवात केली. तर माझ्या आईने माहेरी सांगितलंच नाही. मग त्यावेळेला तुमच्या फॅमिलीची रिॲक्शन काय होती, म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं? माझ्या फक्त फॅमिलीमध्ये जी मी कुस्तीसारख्या प्लॅटफॉर्ममध्ये आले त्याचं फक्त एकच कारण आहे, ते माझे पप्पा आर्मीमध्ये सोल्जर असल्यामुळे त्यांनी मला फुल सपोर्ट केला. आणि माझे भाऊ जे आहेत, माझ्या भावांचा पण फुल सपोर्ट राहिला. कारण की माझ्या लहान्या भावाने त्याचं वेट कमी होतं, तर मी मोठ्या वेट कॅटेगरीमध्ये खेळते, पण त्यांनी त्याचं वजन देखील वाढवलं माझ्या प्रॅक्टिससाठी. म्हणजे माझ्या भावांनी माझ्यासाठी खूप सारे एफर्ट लावलेले. जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपण म्हणतो की कोणती गोष्ट हवी असेल मुलींना, की कुठल्या तरी स्पर्धेमध्ये गेलं की मुलींचे कपडे बघितले जातात, वेशभूषा बघितली जाते, मुलांना कोणी जज करत नाही, पण मुलींना ऑब्व्हियसली जज केलं जातं. तुम्ही काय घातले, तुमचे कपडे कसे, तुमचे शूज कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितलं. पण माझ्या भावांचं असं होतं की ती गोष्ट आम्हाला नको, सगळ्यात पहिले हिला द्या. मग माझं मेडल आलं नॅशनलला. मग नंतर आपल्या राज्यामध्ये सुद्धा तुम्ही मेडल जिंकले आणि नॅशनलमध्ये सुद्धा. राज्यामध्ये सलग 72 किलो वजन काढायचं. जसं की आता महिलांसाठी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा नाव आहे त्या स्पर्धेला, तसंच आता मागील 2 वर्षापूर्वी त्या स्पर्धेचं नाव चेंज झाले, महाराष्ट्र राज्य केसरी तो. आणि मी तसंच 72 किलो वजन गटामध्ये सलग मेडलिस्ट आहे. तरी मग त्याच्यामध्ये मेडल आले. भारतीय इंडिया कॅम्पमध्ये जाण्याची संधी मिळाली. तिथे देखील चांगल्या उच्च लेवलच्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा, राहण्याचा योग आला. जसं की भारताची सर्वात पहिली महिला जागतिक विजेता आहे अलका तोमर. म्हणजे तिच्यासोबतही तुम्ही काही अर्जुनावाडी तिच्यासोबत देखील मला खेळण्याची संधी आली. आणि आजच्या डेटला प्रॅक्टिस केली त्यांच्यासोबतही, 2 हात केले. हे सगळं झालं म्हणजे तुम्ही एवढ्या स्तरावर पोहोचलात. त्याच्यानंतर त्या नातेवाईकांची किंवा गावातली जे लोक तुम्हाला नावं ठेवायची त्यांच्या काय रिॲक्शन होत्या? तुम्ही जेव्हा मेडल जिंकले, आता तुम्ही कोच आहात, हे बघा, कधी पण आपण जेव्हा चांगल्या प्लॅटफॉर्मवरती हाय प्लॅटफॉर्म अचीव करतो, जीवनामध्ये गोल सक्सेस करतो, त्या दिवशी सगळेजण अभिमानानं, गावातले सरपंच, तालुक्यातले अनेक मान्यवर अभिमानानं सांगू लागले, ती आमच्या तालुक्यातली कन्या आहे. माझं नाव म्हणजे प्रत्येक पेपरला हेडिंग होतं गोल्डन गर्ल, अहमदनगरची सुवर्ण कन्या. तर असंच नाव निघू लागलं. मग तेव्हा सगळे तारीफ करू लागले की आपल्या तालुक्याची आहे, गावातली. मग काही जे माझे नातेवाईक जरी नाही आहेत, ते माझी भावकीमध्ये देखील येत नाही, ते देखील माझं नातं दाखवू लागले. ही आमच्या भावाची मुलगी आहे किंवा ही आमच्या मेवणीची मुलगी आहे असं सांगू लागले. पण जेव्हा मी संघर्ष सुरू केला तेव्हा त्यांनी माझे एवढे खेचले की बॉयकट होता, ही मुलगी आहे, हिला मुलगाच का बनवून ठेवलंय, हिचं करून द्यायचंय लग्न, दुसऱ्याच्या घरी जाणार आहे का मुली. हे एवढं सगळं असताना तुमच्यावर दडपण नाही आलं का? अनेक वेळा दडपण आलं, पण मला डिमोटिवेट होऊन नाही दिलं. मला खूप अक्षरशः कधी कधी ना जेव्हा संघर्ष सुरू झाला की माझ्यापाशी ना मला एक नॅशनलला जायचं होतं. आणि मग म्हणजे मिशन तुमच्या समोर होतं, मिशन करायचंय, बाकीच्या कोणत्याही गोष्टीचा इफेक्ट तुमच्यावर होऊ दिला नाही. म्हणजे मी ते एक एक्झाम्पल सांगते. ह्या गोष्टीमध्ये मला एक म्हणजे बेनिफिट टीम गेमचा मिळाला. जसं मी कबड्डी खेळत होते, कबड्डीला मी चांगली बेस्ट रायडर होते. मग त्याच्यानंतर माझं एकदा नॅशनलला सिलेक्शन नाही झालं कबड्डीमध्ये. तर मी म्हणलं मी कुठं कमी पडले गेममध्ये, टीम गेममध्ये. त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त रायडर आहात, तुम्ही कॅचर नाही आहेत, तुम्ही ब्लॉक खेळत नाही. मग त्याच्यानंतर जे स्किल माझे नव्हते मी ते स्किल आपले बनवले. मग मी बेस्ट रायडर पण झाले आणि बेस्ट कॅचर पण झाले. कुणी जसं रायडिंगला गेलं की पहिलं हे करतं, बोनस काढतं. मी कोणालाच मी जेव्हा टीममध्ये खेळायचे कधी बोनस कोणाला काढून दिलं नाही. आणि जेव्हा दुसरे लोक आपण एंट्रीला गेल्यानंतर आपले अपोनंट आपल्याला विरोधी चेअरअप करतात की हिला पकडा, धरा पाडा, तर त्या अपोनंटचा मला बेनिफिट
कुस्ती ह्या करिअरमध्ये झाला. कारण की लोक मला पाठीमागं खेचायचे, सगळे नातेवाईक नावं ठेवायला लागले, डिमोट गावामध्ये पण सगळ्या सलूनमध्ये चर्चा माझीच की मुलगी कुस्तीमध्ये काढली, का रे तुला बहीण नाही. कारण माझा भाऊ देखील महान महापौर केसरी आहे अहमदनगर, तो देखील ऑल इंडियाला मेडलिस्ट आहे, दुसरा भाऊ नॅशनल मेडलिस्ट आहे. बरोबर. आणि आता जेव्हा तुम्ही कोच आहात, आता काय स्वप्न आहे म्हणजे ॲज अ कोच म्हणून? सर्वप्रथम मला बघा मॅडम, म्हणजे सगळेजण मला म्हणतात एवढ्या कमी वयामध्ये कोचिंगमध्ये कसं काय आला. कारण की जसं की मी लास्ट टाइम अनुराग ठाकूर सरांशी भेटले, अवॉर्ड घ्यायला गेले, तर त्यांना वाटलं मी ॲज अ खेळाडू आहे स्पोर्ट्स मिनिस्टरला. तर मला म्हणे बेटा कॉंग्रॅच्युलेशन असं तसं बोलले. म्हणजे सर ॲक्च्युली मी ॲथलीट नाही आहे, ॲज अ मी कोच आहे. तर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणे इतक्या लवकर एवढ्या कमी एजमध्ये कोचिंग. तर त्या कोचिंगमध्ये येण्याचं एक माझं कारण ठरलं की मी एक चांगली खेळाडू असताना, महाराष्ट्राला मेडल देताना, नॅशनलला मेडलिस्ट असताना, तर मला जाणीवपूर्वक माझ्या जिल्ह्यामध्ये मला हरवलं जातं. हां, जसं की रिप्ले मॅच दाखवणं, पॉलिटिकल, ते जाणीवपूर्वक प्री प्लॅन होता. जसं की आता महाराष्ट्र केसरीला जसं झालं थोडक्यात तसंच माझ्यासोबत घडलं होतं. सेम तसा सीन होता. माझीच मॅच येते, फायनल मॅच येते, तेव्हाच बरोबर लाईट बंद केला जातो, तेव्हाच शूट होत नाही. आणि त्या दिवशीच माझ्या बॅगमधून, माझ्या ट्रॉलीमधून, माझ्या छोट्या बॅग असतात त्याच्यामधून कॅमेरा माझा चोरीला जातो, पेन ड्राईव्ह चालले जातात. म्हणजे एक आपल्या जुन्या मेमरीज असतात, आपण आधी कसं ना CD वगैरे मध्ये स्टोअर करून ठेवायचं, सगळा डाटा त्या दिवशी चालला जातो. म्हणजे आपण आपली मॅच बघू शकत नाही. म्हणजे एक प्री प्लॅन होतं. म्हणजे पण तुम्हाला कोणावर डाऊट आहे का, म्हणजे कोणी केलं असेल हे सगळं? म्हणजे त्याच्या आधी जेव्हा मी धुळ्याला पण ही स्पर्धा झाली होती, महिला राज्य अजिंक्य स्पर्धा, तेव्हा देखील मी सेमीफायनलला गेले. त्या दिवशी देखील मला रात्री 11, 11:30च्या दरम्यान 2-3 कोचेस, मला ते 4-5 लोक आणखीन पण माहिती आहेत. आणि माझी एक दैनंदिनी आहे की मी वयाच्या 10व्या वर्षापासून जसं मला एज्युकेशन कळतंय तेव्हापासून मी एक आपली डायरी नोट करते. माझ्या जीवनामध्ये कोणती गोष्ट चांगली घडली आणि कोणत्या लोकांनी मला डिमोटिवेट केलंय आणि माझ्या जीवनात कोणते चांगले लोक आले आणि कुणाकडनं मला काय प्रेरणा मिळाली आणि कुणाकडनं काय घ्यायला पाहिजे की काय नाही, मी सगळ्या गोष्टी मेंटेन करते. डेट वाईज आणि वार वाईज करते. मग ते लोक मला आज पण माहिती आहेत. म्हणून अशा काही गोष्टी घडल्या. तर मग कुस्तीचं नॉलेज तर सगळ्यांना माहिती होतं, स्किल, टेक्निक, डाव सगळे माहिती होते घरात. तर खुराक माहिती होता, डाईट कसा घ्यायचा, सगळ्या गोष्टी. फक्त एक स्किल नव्हतं, ते म्हणजे आपल्या पॉईंट कसे दिले जातात त्या पॉईंटवर, टेक्निकली जे पूर्ण नॉलेज पाहिजे होतं त्या गोष्टीचं थोडं कमी पडायला लागले. कारण की भाऊ पण एज्युकेशनमध्ये, ते देखील पैलवान, बाबा देखील, माझ्या मागं 24 घंटे फिरायला कोणी नाही. कुस्तीमध्ये एक घरात 4-4 पैलवान जर बनवायचे म्हणलं तर आई वडिलांना खूप मेहनत करावी लागते. घरातून काही माझी खूप मोठी परिस्थिती नव्हती, जेमतेम परिस्थिती. आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर बाबांना गावाकडची जॉईंट फॅमिली, ह्या सगळ्या गोष्टींना सगळ्यांना सांभाळून घेऊन चालावं लागलेलं. मग त्याच्यामध्ये मुलं तर भरपूर सारे काय पैलवान होते, काकाची मुलं, चुलत भाऊ वगैरे. पण मुलीमध्ये पूर्ण खानदानमध्ये एकमेव महिला मी. मग तो सफर वेगळा राहिला. आणि मग नंतर इथं माझ्यासोबत असं घडलं गेलं, मी त्याच्यासाठी धुळ्याला गेले होते स्पर्धेसाठी. तर तेव्हा माझ्यासोबत एक असं झालं होतं, माझ्या पाण्यामध्ये मेडिसिन वेगळ्या प्रकारे मला देण्यात आले होते. स्पिल टाकल्या होत्या. मग त्याच्यामुळे मला म्हणजे हालत खूप, माझी कंडिशन खूप खराब झाली होती. तर त्या स्पर्धेला मी प्रत्येक स्पर्धेला एकटीच जायचे आणि एकटीच यायचे. कारण की माझे भाऊ शिक्षणासाठी बाहेर होते, आई घर सांभाळायची, बाबांना शेतीवाडीचं बघावं लागायचं. सगळे जर माझ्यासोबत फिरले तर मग शेतीवाडी कोण भरणार, मग आम्हाला पैसा कोण पुरवणार. ते माझ्यासोबत येत नव्हते. म्हणजे स्पर्धाची डेट असायची, मी जायचे यायचे. मग त्या दिवशी माझ्यासोबत तसं घडलं धुळ्यामध्ये. आणि त्यातील अनेक जणांना ती गोष्ट माहिती होती. मग मला सांगितलं. तुम्ही कंप्लेंट वगैरे केली का? केली. तर मग म्हणजे माझे काय म्हणजे ब्लड रिपोर्ट सॅम्पल चेक केले होते. तर त्याच्यामध्ये आलं की मला पाण्यामधून हे दिलेलं होतं की जसं की जमाल गोटा प्रकार असतो तो दिलेला होता. त्याच्यामुळे मला लूज मोशन, ओमेटिक थांबत नव्हती आणि सलाईन चाललेलं, ग्लुकोज वगैरे चढवलेलं होतं. म्हणजे जे माझे फ्रेंड नसताना त्यांनी मला सपोर्ट केला. त्या धुळे शहरातील अनेक लोकांनी मला मदत केली. आणि परत ह्यांनी सांगितलं की तुम्ही फायनलची मॅच आली की तुम्हाला पुणेवालीला द्यावे लागेल, तिला सांगा. आणि माझं रात्री 11:30 वाजता नेऊन मला वेट चेक करायला नेलं आणि की तुम्हाला मॅच द्यावी लागेल. पण मी म्हटलं, मग मला माझ्या घरच्यांनी सांगितलं, तेव्हा छोटा फोन होता, मी घरी फोन केला, मला असं बोलवायला आले. माझ्या भैयाने त्यांनी सांगितलं की अजिबात जायचं नाही, कोणी बोलवायला जरी आलं तरी. जेव्हा तिथला शासकीय कोणी अधिकारी येईल तेव्हाच तिथं जाऊन रात्रीचं वेट द्यायचं, तसं द्यायचं नाही. मग नंतर त्यांना बोलवलं, म्हणलं इथं ज्यांनी स्पर्धा ऑर्गनाईज केली त्यांना बोललं तरच जाईल. मग रात्री 11:30चा टायमिंग होता, कुणीच नव्हते. आणि सगळ्या ज्या मुली होत्या
वेगवेगळ्या सेंटरच्या होत्या, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर त्या प्रॅक्टिस करतात. मग आपल्यासोबत कोणी नव्हतं ह्याची खूप खंत होती की आपण एकटेच वन मॅन आर्मी म्हणून आपली फाईट आपण लढतोय. घरातून तसं प्रिपेअर केलेलं होतं लहानपणापासूनच. मग ते झाल्यानंतर मी माझ्या घरच्या माझ्या भावाने सांगितलं हो म्हणे जे करायचे फक्त ते मॅटवर जाऊन दाखव. मग मी मॅटवर गेले, बायफाल कुस्ती चित मारली आणि बोलायची संधीच नाही दिली. आणि त्याच्या आधी मला अडवण्याचा प्रयत्न केला. जे लोक माझी नव्हते ती पब्लिक ती देखील माझी झाली चेअरअप म्हणून. म्हणजे त्याचा एक अभिमान वाटला. सेमी फायनलला माझ्या मॅचला लाईट घालवली तर मला रिप्ले दाखवला नाही गेला. त्याच्यासाठी मग अशा गोष्टी झाल्या तरी मी अर्धा एक तास मॅच सोडला नाही. तर अनेक जणांनी सांगितलं की मुलगी वाद घालते. पण मला असं म्हणायचं खेळाडूंना जेव्हा आपल्यासोबत जेव्हा अन्याय होतो ना तो त्या खेळाडूला स्टँड देखील घेता आला पाहिजे. कारण की आपण 2-2, 5-5 वर्ष आपण प्रॅक्टिस करतो, खुराक घेतो, आपल्या घरच्यांचे एफर्ट असतात आपल्या मागं. फक्त एक नसतं की आपण आपली एनर्जी इन्व्हेस्ट करतोय, त्याच्यामध्ये पूर्ण परिवाराने आपल्यासाठी केले मेहनत असते. मग मला सांगितलं की तुम्ही ह्या स्पर्धेला नाही तर आम्ही तुम्हाला नॅशनलला पाठवू, हे मेडल पुण्याला जाऊ द्या. बरं ठीक आहे, ते झालं. मग आपण कुठं कमी पडलो ह्या गोष्टीची खंत होती. मग मी माझ्या घरच्यांना सांगितलं पप्पा मला कुस्ती करायची नाहीये. मी हट्ट धरला. म्हणजे तो तुम्ही थांबवण्याचा निर्णय घेतला? हां, मी तिथं थांबण्याचा निर्णय घेतला. मग माझी आई उठली. म्हणजे माझी आई इतकी कष्टाळू आहे. जसं की आपण पाहतो बायका उठा, टीव्ही बघा, माहेरी जा 15-15 दिवस. मला असं आठवतंय माझी आई कधी माहेरी गेली नाही. तिच्या आई वडिलांना जरी भेटायचं म्हणलं ना सकाळी जायचं, संध्याकाळी लगे इव्हिनिंग यायचं. म्हणजे तुमच्यासाठी, आमच्यासाठी, मुलांसाठी तिचं जे काय आहे ती म्हणजे माझं सर्वस्व, माझं जे विश्व आहे, माझी मुलं आहेत. रात्री जसं मैदानावर जरी कधी कधी लांबून यायचं, आधी काय 2 व्हीलरवर जायचं, आता 4 व्हीलर सगळ्या गाड्या, आजच्या डेटला सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या. पण जेव्हा मिळायला पाहिजे ते तेव्हा काही नव्हतं. लोक म्हणजे 2 व्हीलर घ्या, सायकल घ्या. तेव्हा सायकल म्हणजेच खूप मोठं होतं विश्व होतं. कारण की घरापासून 8 किलोमीटर अंतरावर शाळा आहे माझी. तिथून येणं जाणं सायकलवरच होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची सवय झाली. मग नंतर मी म्हणलं पप्पा मला NIS करायचे. ते म्हणले काय असं सगळं पूर्ण माहिती काढली. मग म्हणलं मला NIS करायचे म्हणजे करायचे. मग सगळ्यांनी सांगितलं की NIS खूप हार्ड असतं, तू ते करशील का, हे करशील का. मी म्हणलं हो मी नक्की करेल, फक्त तुम्ही मला सपोर्ट करा. मग मी माझ्या आधी भरपूर जण अनेक जण NISच्या ट्रायलसाठी जाऊन आले, पण कधीच कोणाचं सिलेक्शन नाही झालं. कमीत कमी 30-35 वर्षे NISच्या बॅचला महाराष्ट्रातून कुस्तीचा कुणीच नव्हतं. NISला पास आऊट झाले, तिथं गेले. त्याच्यामध्ये जे माझे क्लासमेट होते सगळे एशियन गेम, वर्ल्ड चॅम्पियनशिप, ऑलिम्पियन आणि सगळे दिग्गज खेळाडू. सगळे अर्जुन अवॉर्डी, कुणी खेलरत्न राजीव गांधी अवॉर्डवाले, असे सगळे मोठे मोठे ह्याच्यामध्ये. मग अजून खाली माझे क्लासमेट. मग म्हणलं यार आता ह्यांच्यामध्ये हां ते देखील म्हणजे त्यांना कसं एक प्रमोशन असतं डिपार्टमेंटला वेगवेगळे असतात ना. कारण की त्यांना ॲज अ कोच म्हणून कुठं पण अपॉइंट व्हायचं असतं. कुणी अधिकारी पोलीस डिपार्टमेंट, DYSP, कुणी ACP, कुणी एअरफोर्स, नेव्ही, असे वेगवेगळ्या ठिकाणचे सगळे प्लेयर्स त्याच्यामध्ये होते. मग त्यांच्यासोबत आता कसं करायचं. आणि मग आपल्या वेट काटकोना आम्ही महाराष्ट्रातली फक्त एकमेव मुलगी. मग वेगळ्या स्टेटमध्ये आम्ही 3-4 आणि मुलांची बॅच आमची 34ची बॅच होती. मग त्याच्यामध्ये खूप चांगलं म्हणजे सुरू झालं प्रॅक्टिस वगैरे. मग नंतर माझं फर्स्ट सेमिस्टर झालं. मग तेव्हा मला खूप म्हणजे जे त्रास होऊ लागला. म्हणजे तिथं मला एक म्हणजे नसतात का की बाबा मराठनच म्हणायला लागले. हां, शब्द महाराष्ट्रातून कोणी नव्हतं का? हां, महाराष्ट्रातून कोणी नव्हतं. मग येतो मराठन आहे. मग म्हणलं ठीक आहे मी मराठन. आणि म्हणजे सगळ्या गोष्टी अशा झाल्या सुरू जीवनामध्ये. मग माझे गुरु होते. मी तुम्हाला कुठेतरी रॅगिंग सुरू झालं असं? हां, रॅगिंग. जेव्हा माझे बाबा तिथं आले हां, मग त्यातली काय जे आर्मीवाले होते, अरे म्हणे मेजर साहेब सल्यूट वगैरे करू लागले पप्पांना की म्हणे हे तर आमचे गुरु होते वगैरे. मग त्याच्यानंतर मी म्हटलं हेच माझे पॅरेंट्स आहेत, मला माझे वडील आहेत, माझे गुरु आहेत. मग त्याच्यानंतर थोडा प्रकार कुठं थांबला. आणि मग नंतर आपण त्या आपल्या स्किलकडे वळालो. आणि मग तिथं पण मी NISमध्ये टॉप केलं. A ग्रेडने पास आउट होणारी महाराष्ट्रातील एकमेव महिला कुस्तीपटू वगैरे राहिले. तुम्ही NISमध्ये गेलात, PhD सुद्धा केली आहे आणि आता मी बघते तुम्ही रोजा आहात. म्हणजे तुम्ही कुस्तीमध्ये आहात, महिला कुस्तीपटू आहात आणि याच्यामध्ये रोजा ठेवून आज एवढं सगळं ट्रेनिंग देताय, माझ्याशी बोलताय आणि तुमचा हा जो जीवन प्रवास आहे तो सांगताय. मग अशामध्ये एक मी तुमचा जुना इंटरव्ह्यू बघितला होता. म्हणजे असं म्हणता येईल की कुस्तीने तुम्हाला एक ओळख दिली,
तुम्हीही कुस्तीला तुमचं सर्वस्व दिलं, तुमची एक ओळख निर्माण केलेली आहे, तुम्ही सर्वस्व मानता कुस्तीला. पण कुस्ती ही माझ्यासाठी शाप की वरदान असं एक वाक्य तुमचं होतं, ते कशामुळे? भारताचं प्रतिनिधित्व करतोय, देशाचं प्रतिनिधित्व करतोय, जागतिक लेवलला भारतीय महिला संघाला घडवण्याचं काम करतोय. आपल्या मार्गदर्शनाखाली बॉलिवूड इंडस्ट्रीचे स्टार देखील प्रॅक्टिस करून म्हणजे आपण त्यांना धडे शिकवलेले आहेत. आणखीन काही दुसरे मराठी हिंदी शो आहेत, त्याच्यामध्ये देखील मी काम केलेलं आहे. 2-3 शोमध्ये देखील दिल से डोरिया वगैरे अशामध्ये देखील कुस्तीचे धडे दिलेले आहेत. पण जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो, जसं एक मुलीचं लग्न येतं, म्हणायला गेलं लग्न, की मुस्लिम समाजाचे विचार थिंकिंग, तुम्ही किती जरी श्रीमंत असताल, किती जरी हायली क्वालिफाईड असताल, तरी तुमचे विचार आणखीन तेवढे हायली झालेले नाही आहेत. तुम्ही आणखीन खूप ग्राउंड लेवललाच आहात. सगळ्यांना वाटतं की बाहेरची महिला धाडशी असावी, पण घरातील जी येणारी लाईफ पार्टनर आहे ती एकदम दबक्या पावत आणि स्वतःच्या खाली डाऊन मार्केट म्हणजे खाली जगणारी असावी, स्वतःच्या अंडरमध्ये राहणारी असावी, असं लोकांचं एक म्हणजे एक पैलवान आपल्या घरामध्ये सून म्हणून येते किंवा आपली वाईफ होणार आहे असं म्हटल्यानंतर मग त्यांचे जे स्थळ तुम्हाला बघायला येतात त्यांचे रिॲक्शन काय असतात? म्हणजे मुलांचं काय, अरे तुमची मुलगी पैलवान आहे, अरे असं केलंय. म्हणजे एक वेळेस तर माझ्या जीवनामध्ये मी शाप ह्याच्यासाठी म्हणले होते की जसं माझं करिअर सुरू झालं, माझ्या घरात एवढ्या ट्रॉफी आहेत ना की माझ्याकडे ट्रॉफी ठेवायला हे नव्हतं, अलमारी जागा नव्हती, शोकेस नव्हतं बनवलेलं, छोटं घर होतं आधी माझं. तर त्या ट्रॉफीना देखील धूळ आणि ते कुजायला लागले पार एकामेका लागून. मग नंतर असं झालं, कुणी आलं की तुमच्या मुलींनी एवढ्या ट्रॉफ्या कमवल्यात की तुमच्या मुलीच्या आवड आहे. तर मग नंतर माझ्या आईने असं सांगायला सुरू केलं, म्हणजे माझी आई देखील त्या प्रेशरमध्ये गेली. जेवढी स्ट्रॉंग होती माझी आई ती देखील खचून गेली. मग ती नंतर तिने सांगितलं, हे मुलीच्या ट्रॉफ्या नाहीत म्हणे माझ्या, हे माझ्या मुलांच्या ट्रॉफ्या आहेत. म्हणजे त्यांच्यावर दडपण आलं. हां, तिच्यावर दडपण. मग तिने नंतर हे सांगितलं, जसं की एक ब्लॅक रिझ्यूम म्हणतो लग्नासाठी बायोडाटा, त्याच्यामध्ये माझ्या भावाने उल्लेख केला. माझ्या भावांना माझं आधीपासून खूप प्राऊड आहे, तर माझ्या भावाने उल्लेख केला की इंडिया टीमची कोच आहे, की इंटरनॅशनल प्लेअर वगैरे सगळ्या गोष्टी. म्हणजे हे उल्लेख केला, एज्युकेशन टाकलं. तर ॲज अ एक DYSPचं माझ्यासाठी प्रोफाईल आलेलं, महाराष्ट्रात स्थळ आलेलं. तर मी नव्हते तरी फक्त त्यांनी मला, मी पुण्यामध्ये एका कॉलेजला गेले होते ॲज अ चीफ गेस्ट म्हणून, तर तिथून त्यांनी माझं प्रोफाईल वगैरे म्हणजे फक्त पाहिलं की तरी मुलगी आली ती मुस्लिम, त्याच्यानंतर त्यांनी आमच्या घरच्यांचा पत्रकाराकडून नंबर वगैरे काढला आणि मग माझ्या घरी आले. मी नव्हते तेव्हा, मी दिल्लीमध्येच होते, सॉरी लखनौलाच होते कॅम्पला. तर मग गेले पहिलं, मग त्यांनी बघितलं असं तसं की म्हणे अरे बापरे. आणि त्यांचा मुलगा फक्त ॲज अ BA झालेला होता. तर BA नंतर त्यांनी MPSC वगैरे करून तो क्वालिफाईड झाला होता, पण आजच्या डेटला तो माझ्यापेक्षा पण जास्त स्ट्रॉंग होता ना, ॲज अ DSP होता. तर त्याच्या वडील काय म्हणे, बघितलं सगळं म्हणे, आधी स्वतःहून चालून आले म्हणे, अरे म्हणे तुमची मुलगी तर पहिलवान आहे, आमच्या मुलापेक्षा जास्त शिकलेली आहे, त्यांच्यापेक्षा आधी आमचा बायोडाटा गेलेला नव्हता. म्हणजे तुमची मुलगी तर डॉक्टरेट करायला लागली म्हणे, उद्या ती म्हणे तू माझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे. म्हणजे ही मानसिकता, एक्सक्यूज म्हणजे माणसांची ही मानसिकता आहे. एक किती जरी तुम्ही सुशिक्षित मोठे अधिकारी असलाल ना, तरी तुम्ही खालच्या स्टेजचे विचार करता, फक्त बाहेरून दाखवता की मी ऑफिसर आहे, अधिकारी आहे, पण तुमचे माइंड तेवढं ब्रॉड नाही आहे. जशी आपण जसं दाखवतो ना की आपण खूप जास्त स्टायलिश कपडे घालतो, पण जेवढं आपण स्टाईल वेअर करतो ना, तशी आपली म्हणजे ब्रँडेड घालण्याचा विचार करतो, तेवढे आपले विचार देखील रॉयल आणि ब्रँडेड असणं पाहिजे. एकूणच असं म्हणता येईल की म्हणजे आजच्या घडीला विमेन ही स्ट्रॉंग पाहिजे, महिला ही स्ट्रॉंग पाहिजे असं बऱ्याचशा लोकांना वाटतं, ते बोलतात सुद्धा पब्लिकली. पण आपली लाईफ पार्टनर असेल किंवा आपल्या घरातली एखादी महिला ही स्ट्रॉंग असावी असं कदाचित कोणाला वाटत नाही, असं तुमच्या या उदाहरणावरून तरी दिसतंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण खरंच आपली थिंकिंग मॉडर्न आहे का असा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. एज्युकेशन पण खूप मस्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला शिक्षण महत्त्वाचं आहे. आधी कसं होतं ना, आजच्या डेटला ह्या सरकारने एवढ्या फॅसिलिटी निर्माण करून दिलेल्या आहेत की सांगायला गेलं तर खूप कमी पडतील. कारण की आमच्या वेळेस फक्त सिनियर नॅशनल, ज्युनियर नॅशनल 2 स्पर्धा आणि शालेय स्पर्धा, अंडर 17, अंडर 19 ह्याच होत्या फक्त. आणि आजच्या डेटला अंडर 15 सुरू झाले, अंडर 17, अंडर 23, अंडर 20 आणि सिनियर अनेक वेगवेगळ्या स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे लहान ग्राउंड लेवलपासून तर सिनियर लेवलपर्यंत प्लॅटफॉर्म खूप निर्माण चांगला झालेला आहे. आणि आजच्या डेटला महाराष्ट्रामध्ये महिला खेळाडूंना मैदानात आधी जबरदस्तीने एक नारळ द्यायचं म्हटलं की जीवावर यायचं तिथल्या सरपंचाला, गावठाणच्या. आणि आजच्या डेटमध्ये महिलांच्या मागील 2 वर्षामध्ये आजच्या डेटला तर खूपच चांगला आहे. जसं की मी आता देवाभाऊ केसरी चषकला गेले होते, पाहिलं तिथं महिलांच्या केसरीला 2 लाख रुपये बक्षीस होतं फायनल मॅचला. म्हणजे असा वेगवेगळा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. तर मुलींनी मला असं वाटतं चांगलं प्रतिसाद फायदा घ्यावा, शिक्षण घ्यावं मुलींनी. आणखीन परत त्यांनी
हे सगळं करिअर चालू असलं की एक नॅशनल जरी खेळलं की MPC UPSCला आम्हाला कोटा आहे, रिझर्व कोटा कॅन्डिडेटचा 25 मार्क्स आहेत आमच्या खेळाडूंना 10वी-12वीमध्ये ते देखील आहेत. मग आमचे खेळाडू त्याच्यामध्ये देखील आपलं चांगलं करिअर करू शकतात आणि त्यांना नोकऱ्या खूप लवकर इझिली मिळतात. जे काही ड्रीम आहेत ते लवकरच पूर्ण हो ही सदिच्छा आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, तुमची लाईफ जर्नी शेअर केली त्याबद्दल. थँक्यू सो मच मॅम, आपण मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे मनपूर्वक आभार आपले. थँक्यू सो मच. यासोबतच या महिला दिन विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.